नमस्कार, मनापासून स्वागत करतो मी जितेंद्र जोशी तुमचं एका अशा कार्यक्रमात ज्या कार्यक्रमाला पाहण्यासाठी लोक तोबा गर्दी करतात. घराघरामध्ये आपोआप टीव्ही सेट्स ऑन होतात, आपोआप झी मराठी लावलं जातं आणि मग सुरू होतो एक सोहळा. कलाकाराचा, वेडेपणाचा एक ध्यास सगळ्यांनीच घेतलेला. अवघ्या महाराष्ट्राने आपला केलेला कार्यक्रम केसरी सोबत मराठी पाऊल पडते. ज्ञान कुठेही मिळतं असं म्हणतात. चराचरात ज्ञान आहे, दृष्टी हवी फक्त. ज्ञानी माणूस जो असतो तो कुणालाही ज्ञान देत फिरत नाही. सत्पात्री दान आणि सत्पात्री ज्ञान द्यावं असं थोर लोक म्हणतात. मग मला सांगा, ते ओळखायचं कसं? तर ते ज्ञानी माणूस ओळखणार ना. ते ओळखण्यासाठी मी काही ज्ञानी नव्हे, मी ज्ञान घेणार आहे. आणि ते ज्ञान घेण्यासाठी म्हणून मी उभा आहे आणि देण्यासाठी म्हणून आमचे परीक्षक आहेत. तर स्वागत करूया मकरंद देशपांडे सरांचं आणि स्वागत करूया आपल्या दुसऱ्या परीक्षकांचं, मुग्धा गोडसे. तर आपल्या कार्यक्रमाची सुरुवात करायची कुणापासून? ज्यांच्या पहिल्या पावलानं हे मराठी पाऊल पुढं पडलं होतं. पहिलं पाऊल त्यांचं होतं, आजही पहिलं पाऊल त्यांचं आहे. मारून डफावर थाप, देऊन मिशीला पिळ, आणि करती जे बेभान त्या शाहिरास देतो मी अवतान. सांगलीहून येत आहेत देवानंद माळी आणि त्यांचे सहकारी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. तिच्या हाती पाळण्याची दोरी, ती देशाचा उद्धार करी. शिवाजी राजांनी वयाच्या 16व्या वर्षी तोरणा किल्ला घेतला. आणि म्हणून माझं सांगणं आहे तरुणांना, हे 16 वर्षाचं वय धोक्याचं नाही, मोक्याचं आहे, मोक्याचं. आणि म्हणून
आणि याच राजांना पकडण्यासाठी खानानं तबकातला पैजेचा विडा उचलला आणि खान निघाला. कसा निघाला? अफजल होऊनी दंग बांधूनी संग, अफजल होऊनी दंग बांधूनी संग, चढला मग रंग 12,000 घेऊन सैन्यात. निवडक वीर मदत करण्यात अहो निघाले. अफजल खानानं तबकातला पैजेचा विडा उचलला, गर्जना केली, मैं शिवाजी को जिंदा या मुर्दा पकड कर लाता हूं. खान तुळजापूरला आला, पंढरपूरला आला, सिंगणापूरला आला, वाईट तळ ठोकला. अखेर भेटीची जागा ठरली. कुठं व्हायची भेट? कशी व्हायची? अहो प्रतापगडाच्या पायथ्याशी. आणि मग नियमाप्रमाणे राजांची आणि खानाची भेट झाली. कशी म्हणाल? कशी? मग शिवराय जवळ जाऊ, शिवराय जवळ जाऊन कडकडून जाणे, कपडाचा डाव साधून. अरे काय प्रकार केला खानाने, काय प्रकार केला खानाने. कमरेची कट्यार काढून, कमरेची कट्यार काढून आणि मस्तकी खान करीवार, मस्तकी खान करीवार. उभान पूर्ण जाणून वाघ नक्क्या धरल्या रोखून, फुट्टी कोलान वाढला कोतळा फाडून, दगा दगा म्हणून खाना ओढला, दगा दगा म्हणून खानाने आणि घेऊन चाललाय, घेऊन चालला वीर. इतक्यात घडला काय प्रकार, सय्यद बंडा धावला सत्वर, नेम धरून करणार वार, नेम धरून करणार वार. आणि इतक्यात फिरला दैवाचा जोर. अरे जीवा महार्या करतोय प्रहार, होता जीवा म्हणून या जीवाचा होता जीवा म्हणून या जीवा. वा 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 वा. काय काय त्याला काय आनंद वर्णावा, काय काय म्हणावं त्याला. मकरंद सर, पुन्हा एकदा दणदणीत गरजून टाकलत आमचा स्टेज, आपला हा कार्यक्रम. तुमचा मुलगा आहे ना हा, आणि तुम्ही, मला असं वाटतंय की काहीतरी एक राईटी लेफ्टी अशी एक म्हणतात क्रिकेटमध्ये, असे जर ओपनिंग आले तर समोरच्या बॉलर्सना काहीच करता येत नाही. आपला हा छोटासा सचिन आहे. तुम्ही तुमची नवीन पिढी तर तयारच केलेली आहेत घरातच, असंच दिसतंय. हा मुलगा, ही थोरली मुलगी आहे कोमल, ही धाकटी आहे, ही भावाची आहे. अरे वा, आज त्यांच्या गाण्यांनी पण खरंच एक एक अजून त्याच्यातनं जोर वाढला आपण म्हणू शकतोय. तुमच्या परफॉर्मन्सची, तुमच्या स्वतःच्या वैयक्तिक परफॉर्मन्सची मजा ही आहे की तुमच्यात एवढी शक्ती आहे, स्फूर्ती आहे. काय की राजांचे कुठल्याही गोष्टी पुन्हा पुन्हा ऐकायला मजाच येते, पण सांगणारा माणूस असायला पाहिजे. मुग्धा,
खूपच छान झाला तुमचा परफॉर्मन्स. मस्त मजा आली पोवाडा ऐकून. 16वं वर्ष धोक्याचं नाही मोक्याचं आहे वा, अरे ते वा. शिवाजी राजाने आपल्याला सांगितलं होतं, दाखवून दिलं होतं. तुम्ही आठवण करून दिली परत. खूप छान वाटलं आणि मजाच येते तुमचा. हा परफॉर्मन्स एक छान एनर्जीनी सुरू झाला, ते मला फार आवडलं. धन्यवाद. आणि हा मुलगा खूप गोड आहे. आपली प्रथा आहे, प्रथेप्रमाणे मुग्धा मी तुम्हाला देणार आहे 9.5 पदकं. 9.5 पदकं दिलेली आहेत. मकरंद सर मी तुम्हाला 9 पदकं दिली. 9 पदकं मिळालेली आहेत. 18.5 पदकं. धन्यवाद.